फक्त 1 तासाचा ट्रेक आणि स्वर्गासारखं व्ह्यू, हे शक्य आहे का? हो. आज आपण आलो आहोत अशाच एका किल्ल्यावरती ज्याचा आकार पाहून तुम्ही थक्क व्हाल. चला तर अनुभवूया तिकोना किल्ल्याचा थरार आणि इतिहास. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत तिकोना किल्ल्यावरती. तर पुणे जिल्ह्यामध्ये हा किल्ला पडतो. तर आज आम्ही थोडा लेटच सुरुवात केली या ट्रेकसाठी, कारण सकाळी खूप थंडी आहे. तर मी आणि अक्षय आज आलेलो आहोत तिकोना किल्ल्यावरती. तर याची थोडी हिस्ट्री आणि तुम्हाला आसपासचे नजर तुम्हाला आज दाखवतो आम्ही. तर चला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, तिकोना किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला आधी यावं लागेल तिकोना पेठ या पायथ्याच्या गावात, जे मुंबईपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे तशी पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. आम्ही आमची बाईक हॉटेल तिकोना दुर्ग येथे पार्क केली आणि तिथेच मस्त गरमागरम नाश्ता केला आणि मग ट्रेकिंगला सुरुवात केली. मित्रांनो, हा किल्ला जितका सुंदर आहे तितकाच त्याचा इतिहासही भव्य आहे. याला वितंडगड म्हणूनही ओळखलं जातं. सातवाहन काळातील गुफा आजही आपल्याला इथे पाहायला मिळतात. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि नंतर पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले त्यात तिकोनाचाही समावेश होता. तर मित्रांनो, हा अगदी सोप्या श्रेणीचा ट्रेक आहे. तुम्ही एकदम फॅमिली सकट इथे येऊ शकता. लहान लहान मुलंही आज दिसतात इथे. आज सुट्टी आहे तर ठीकठाक गर्दी आहे. बट सोपी वाट आहे, जास्त काही कठीण नाही आहे. तर तुम्ही नक्की याला भेट देऊ शकता जर तुम्हाला जास्त हार्ड ट्रेकची सवय नसेल तर. चालायला सुरुवात केल्यानंतर 10 मिनिटातच तुम्हाला समोर बाले किल्ला दिसायला लागतो. त्यामुळे हा खूप मोठा असा ट्रेक नाही आहे. मे बी पाऊण 1 तासात संपला पाहिजे हा ट्रेक. तुम्हाला गडावरती ठिकठिकाणी असे चहा नाश्त्याचे स्टॉल्स भेटतील. जर सुट्टीच्या दिवशी आलं तर भेटेल. मोस्टली वीकडेजमध्ये नाही भेटणार तुम्हाला हे सगळं. महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग जवळील मावळ प्रांतावर नजर ठेवण्यासाठी आणि लोहगड विसापूर या मुख्य किल्ल्यांच्या संरक्षणासाठी एक पहारेकरी म्हणून केला जायचा. तर मित्रांनो, आपण आपल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आता एंट्री केलेली आहे. पाहू शकता प्रवेशद्वाराच्या समोरच, दरवाजाच्या समोर देवरी एक आहे. तुम्हाला माहिती असेल देवरीचं काय काम असायचं. त्या काळामध्ये जेव्हा महाराजांच्या काळामध्ये इथे या जागेवरतीच मावळे इथे बसायचे, जेणेकरून ते आपल्या दरवाजाचं रक्षण करू शकतील, म्हणजे येणाऱ्या जाण्यावरती लक्ष ठेवायचे. तर या देवरीचं एवढंच काम होतं. तर आता तर काय याचा यूज होत नाही होपफुली, पण आपल्याला इथे आल्यावरती ॲटलिस्ट थोडं बसण्यापुरती एक चांगली जागा भेटते आता सध्या तरी. तर जाऊयात आपण पुढे आता. तर मित्रांनो, वेताळ दरवाजातून वर आल्यावरती जर आपण लेफ्ट घेतला तर थोडं पुढे आल्यावरती आपल्याला एक पडक्या अवस्थेतील बुरुज दिसेल. तर इथून पुढे तुम्ही व्ह्यूज पाहू शकता कसे आहेत. तसे तर इथे बरेच बुरुज आहेत, पण त्यांची अवस्था काही एवढी खास नाही आहे.
तर मित्रांनो इथे पाहू शकता थोडंफार काम चालू आहे, गड संवर्धनाचं काम चालू आहे. इथे पायऱ्या वगैरे ठीकठाक बांधलेल्या आहेत आता. ट्रेकची पहिली चढण पार करून आपण आलोय एका अतिशय शांत ठिकाणी, म्हणजेच किल्ल्यावरच्या श्री राम मंदिरामध्ये. मंदिराला लागूनच एक पाण्याचा टाका आहे. पूर्वी गडावर येणारे सैनिक आणि प्रवासी याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करायचे. एका मोठ्या पाषाणामध्ये कोरलेले हे मंदिर मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. मित्रांनो थोडं पुढे आल्यावरती तुम्हाला इथे हा चुन्याचा घाणा दिसेल. तुम्हाला माहिती असेल पूर्वीच्या काळात सिमेंट वगैरे वापरलं जात नसे, तर अशा चुन्याच्या घाण्यामध्येच चुना, गूळ आणि इतर अनेक साहित्य वापरून पेस्ट बनवली जात, ज्याचा 2 दगड चिटकवण्यासाठी वापर केला जात होता. तर तो जो तिकडे व्हील दिसतो तुम्हाला गोल, तो बैलांच्या सहाय्याने फिरवला जात होता आणि मग इथे चुन्याचा पेस्ट बनवलं जात. तर मित्रांनो दरवाजातून एंट्री केल्यावरती जर राईट साईडला तुम्ही पुढे गेलात तर इथे काही पुरातन गुफा पाहायला मिळतील आपल्याला. पाणी खरे आतमध्ये फायनली ती उभी चढण आणि खड्या पायऱ्या पार करून आपण पोहोचले बाले किल्ल्यावरती, जिथे समोरच आपल्याला पाहायला मिळतंय हे प्राचीन शिव मंदिर, जे एका ऐतिहासिक गुफेच्या अगदी वरच्या बाजूला बांधलेलं आहे. तर मित्रांनो बाले किल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला एक मोठा पाण्याचा टाका दिसेल. पाणी पिण्याला लागतं नाही आहे, पाण्याचा साठा तर खूप मोठा आहे, मग तो पिण्यासाठी वापरू नाही शकत. वरती बाले किल्ल्यावरती आल्यावरती फक्त मंदिर जे आहे तेच आता चांगल्या अवस्थेत आहे, बाकी तर काही बुरुज वगैरे थोडे ढासळलेल्या अवस्थेतच दिसतील तुम्हाला. मित्रांनो आतापर्यंत आपण गड चढलो, मंदिरं पाहिली. आता तुम्ही हा पुढचा नजारा पहा, जिथे तुम्हाला समजेल की या किल्ल्याला तिकोना हे नाव कसं पडलं असेल. सह्याद्री आपल्याला फक्त निसर्ग दाखवत नाही तर इतिहास आणि जगण्याची ऊर्जा देतो. मित्रांनो, विकेंडला घरी बसण्यापेक्षा बॅग उचला आणि निघून या अशाच ऐतिहासिक गडांवरती. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये.